नागपुरात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यात आणि आध्यात्मिक परंपरा जोपासण्यात भजन मंडळांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले। खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहरातील 400 भजन मंडळांना तबला व हार्मोनियमचे वितरण करण्यात आले। त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते। यावेळी भाजपचे नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार अनिल सोले, दीपक खिरवटकर, राजेश बागडी आदींची प्रमुख उपस्थिती होती। लोकांना याकडे आकर्षितून त्यांनाही जीवनातला चांगला मार्ग मिळावा या भावनेतून या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती। आज आतापर्यंत आपण जवळपास 1500-1600 मंडळांना अशा प्रकारचं साहित्य वाटप केलं। आज 400 मंडळांना तबला व हार्मोनियमचं वितरण होत आहे। मागच्या वेळी इलेक्शनच्या आधी काही लोकांना त्यावेळी आपण दिलं होतं, पण याची जी तयार करण्याची क्षमता आहे ती कमी असल्यामुळे सगळ्यांना देता आलं नाही। तेव्हा काही लोकांना असं वाटलं की इलेक्शन आटपलं तर गडकरी साहेब मग काही देणार नाही, परंतु असं काही नाही आहे। इलेक्शनचा त्याचा काही संबंध नाही आहे। त्यावेळी आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण जेवढा मंडळाला देता आलं तेवढं दिलं आणि आज पुन्हा या 400 मंडळांना मिळतं आहे। माझी एकच विनंती आहे आपल्याला की या साहित्याचा उपयोग करून आपल्या भागातल्या मंदिरामध्ये आपल्या लोकांना एकत्रित करून आपण स्वतःही या भजनाचा आनंद घ्यावा आणि समाजातल्या अनेक लोकांना भजन कीर्तनातून त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि आध्यात्मिक आपल्या या पठणामुळे त्यांच्या जीवनामध्ये चांगला बदल होईल, हेच आमच्याकरता सगळ्यात मोठं यातलं यश आहे। मी आपल्या सगळ्यांना पाऊस वादळाची सुरुवात व्हायची शक्यता आहे, त्यामुळे काही फार वेळ बोलणार नाही। मी सर्व भजन मंडळांना, त्यात भाग घेणाऱ्या सगळ्या बंधू आणि भगिनींना याकरता मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आपण हे काम करत राहावं अशी विनंती करतो। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।